बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। गोकुळदूत संघावरील प्रशासक नियुक्ती रद्द करावी आणि संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी ही संचालक मंडळाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना चांगलाच दणका बसलाय। 1308 दूध संस्थांच्या अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करून 90 दिवसात गोकुळदूत संघाची निवडणूक घ्यावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। दूध संस्था अवसायन आणि प्रशासक नियुक्ती संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय। गोकुळदूत संघाच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे। गर्जना संघटनेच्या प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळदूत संघातील नियमबाह्य कारभाराविरोधात जोरदार आवाज उठवलाय। सर्किट बेंच आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत बेलवाडे यांनी पाठपुरावा केलाय। दूध संस्था अवसायन प्रक्रिया गुणवत्तेवर पूर्ण करावी आणि मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीचा मार्ग सर्किट बेंचच्या आदेशामुळे मोकळा झालाय। मात्र राधानगरी तालुक्यातील एका दूध संस्थेनं सर्किट बेंचच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। या संस्थेच्या वतीनं ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी तर गोकुळदूत संघाच्या वतीनं ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली। सहकार कायद्यात दुरुस्ती करणारा 15 एप्रिल 2026चा शासन निर्णय चुकीचा आहे, त्यामुळे प्रशासक नियुक्ती रद्द करून संचालकांना मुदतवाढ द्यावी। 1308 दूध संस्था वगळून तातडीनं निवडणूक घ्यावी असा युक्तिवाद करण्यात आला। तर शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी कायद्यातील दुरुस्तीचं जोरदार समर्थन केलं। अवसायनाच्या प्रक्रियेत असणाऱ्या कामधेनू दूध संस्थेच्या वतीनं ॲडव्होकेट विभा दत्ता यांनी जोरदार युक्तिवाद केला। गोकुळच्या एकूण सभासदांपैकी 24% दूध संस्था मतदानासाठी अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे अवसायनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी जोरदार मागणी ॲडव्होकेट विभा दत्ता यांनी केली। ॲडव्होकेट ओंकार देशपांडे यांनी विभा दत्ता यांना माहिती दिली। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। सर्वांचा युक्तिवाद झाल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। गोकुळदूत संघावरील प्रशासक मंडळ हटवण्याची आणि संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। न्यायालयाच्या या आदेशामुळे गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसलाय। 1308 दूध संस्था अवसायन प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करून 90 दिवसात गोकुळची निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। सहकार कायद्यातील नवी दुरुस्ती आणि प्रशासक नियुक्ती योग्य की अयोग्य याबद्दल सुनावणी घेण्यास नकार देत आक्षेपाबद्दल उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला खंडपीठानं याचिकाकर्त्यांना दिलाय। एकूणच गोकुळदूत संघावरील प्रशासक मंडळ हटवण्याची आणि संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी फेटाळल्यानं गोकुळच्या सत्ताधाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झालाय। मूळ याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। या प्रशासक मंडळाला त्यांच्या नियुक्तीला ते चॅलेंज करत होते। सुप्रीम कोर्टाने हा विषय त्यांचा फेटाळून लावलेला आहे। दुसरी याचिकेमध्ये यांचं मागणी अशी होती की ह्या ज्या 1308 संस्था वगळून आमची 4 आठवड्यात निवडणूक घ्या, ह्यालासुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे। फक्त एक विषय असा झाला, इलेक्शन ऑथॉरिटीच्या म्हणण्यानुसार आम्ही निवडणूक 90 दिवसात घेऊ शकतो। तर तो विषय फक्त सुप्रीम कोर्टाने धरला आणि सांगितलं ठीक आहे 90 दिवसात निवडणूक घ्या। त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाचं आदेशाचं स्वागत करतो। आमच्या कोणत्याही आमच्या प्रश्नावर त्यांनी आम्हाला कोणतंही रद्दबातल केलं नाही। माननीय उच्च न्यायालयाचा 30 एप्रिलचा निकाल कायम ठेवलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सत्याचा विजय झालेला आहे।